Recording in फुलवाती अंगणात सून सकाळी आली दिवाळी, आली दिवाळी, आली दिवाळी, आली दिवाळी, आली दिवाळी. आनंदाच्या तरंगात सजली आहेत सुखाचे रंग उधळले आहेत. प्रकाशाचा हा सण नवा सूर घेऊन संपत्तीच्या वरांवर तुझं नाव घेऊन. लक्षदीप हे उजळली घरी, दारी शोभली काना रांगोळी. फुलवाती अंगणात सून सकाळी आली दिवाळी, आली दिवाळी, आली दिवाळी, आली दिवाळी, आली दिवाळी. अंधयात्रा जणू ही दिवाणांची, स्वर्गातूनही रास वैभवाची. चांदण्याचं उतरलयो या धरतीवरी, सौख्याच्या घेऊ चला उंजळी भरी. तुळस डोलते वृंदावनात माझ्या, पूजिते मनोमनी तुला पाती राजा. धनी तू कुंकवाचा माझ्या सौभाग्याचा, तुझ्यासाठी जळतेही प्राण ज्योती माझ्या. लक्षदीप हे उजळली घरी, दारी शोभली काना रांगोळी. फुलवाती अंगणात सून सकाळी आली दिवाळी, आली दिवाळी, आली दिवाळी, आली दिवाळी, आली दिवाळी. सत्संग थोडासा 10 मिनिट उशिरा सुरू झाला, कारण जेव्हा आपण एखादी गोष्ट ठरवतो आणि आता हे होणारच, जरी आपलं प्लॅनिंग असेल तरीही त्यात काही अडथळे येऊ शकतात. मग जर तुमचं डोकं शांत असेल तर ते अडथळे जरी आले तरी तुमच्या डोक्यात असतं ठीक आहे, होईल. आणि जेव्हा ते होईल असं वाटतं तेव्हा हे जे डोकं आहे ना, हे डोकं काम करायला लागतं. जे ठरवलं ते लगेचच नाही झालं तरीही त्याचा मानसिक त्रास तुम्ही करून घेत नाही. तुम्ही रिलॅक्स असतात आतून, आणि मग जो प्रॉब्लेम आहे तो प्रॉब्लेम तुम्ही सहज सॉल्व करू शकता. आणि आपला प्रत्येक सत्संग हा डोकं शांत कसं ठेवायचं, निर्णय क्षमता कशी घ्यायची, प्रॉब्लेममध्ये न अडकता सोल्युशन कसं शोधायचं, रडत न बसता लढण्याची शक्ती जी तुमच्यातच आहे तिला कसं पाहायचं, टेन्शन फ्री कसं जगायचं, रोगमुक्त कसं व्हायचं, याबद्दल केवळ ज्ञान देत नाही तर जोडलेल्या प्रत्येक साधकाला तो अनुभव देतो. तसंच मला यस म्हणून सांगा की होय माऊलीजी, आम्ही पूर्ण सत्संग मनापासून श्रवण करू. चांगल्या लोकांना, जे अगदी श्रीमंत आहेत, ज्यांच्याकडे सगळं काही आहे, अशा लोकांना सुद्धा तुम्ही शेवटी हतबल होऊन डिप्रेशन आलेलं किंवा आत्महत्या केलेलं पाहिलेलं आहे.
कारण मनात भीती 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 भीती, माझं कसं होईल, पुढे कसं होईल. आणि शरीर इथे, मनात मात्र भीती आहे. सर्वांमध्ये आहे, मनात मात्र एकटेपण आहे. आत्ता सर्व चालू आहे, पण पुढे कसं होईल. आज अनेक लोकांना भीतीने ग्रासलेलं आहे. कशाची भीती आहे? कशाचीही भीती आहे. म्हणजे काही लोक तर असे आहेत की त्या लोकांना तर भीती वाटते, पण ती भीती कशाची आहे हेच माहिती नाही. मग ते म्हणतात आम्हाला अनामिक भीती वाटते, आम्हाला धडधड होते, आम्हाला रात्री झोप लागत नाही, अंगाला घाम फुटतो, मग एन्झायटी येते, मग डिप्रेशन येतं. कशाची भीती आहे? बघा, जॉब लागेल का, करिअर याची भीती आहे अनेकांना. लग्न होईल का, चांगला पार्टनर मिळेल का याची भीती आहे. अरे तुम्ही एकदा लग्न करा, बाबूंनी सांगितलं मला, तुम्हाला सगळ्या प्रकारच्या भीतीतून मुक्तता मिळेल. बस एकीचीच भीती वाटेल आयुष्यात. बघा, ज्यांचं चांगलं आहे त्यांचं सगळं पुढे चांगलं राहील का याची भीती आहे. ज्यांना मुलं आहेत, लेकरांचं कसं होईल त्याची भीती आहे. कशाचीही भीती. अहो, तुमच्या शेजारी कुणीतरी एक व्यक्तीला अटॅक येतो, बीपी होतं, शुगर होतं, कुणीतरी ॲक्सिडेंटमध्ये मरतं आणि त्याचा तुम्ही एवढा धसका घेता की तुम्हाला सुद्धा धडधड 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 व्हायला लागते. आणि चांगली चांगली दिसणारे माणसं मग अशी आबोल होऊन जातात, एकटे होऊन जातात. तणाव येतो त्यांना, टेन्शन येतं त्यांना, भीत भीत जगायला लागतात. आणि एक दिवस त्यांना असं वाटतं बस सगळं संपलं. मग आज आपल्याला थोडक्यात हेच बघायचं आहे की ही जी अनामिक भीती आहे, ही जी कशाची तरी भीती आहे, ही का आहे, आणि ती भीती जर काढून टाकायची असेल तर काय करायचं. तयार आहात मंडळी माझ्यासोबत? यस. आणि तुम्हाला जर असं वाटत असेल ना की हे माझ्यापर्यंत जे शब्द पोहोचत आहेत त्याचा अनुभव मला यावा, तर तुम्ही सुद्धा हे शब्द बोलता बोलता, ऐकता ऐकता, हसत खेळत नाचत गात ऐकता ऐकता असं फील करायचं की हां हे मला आहे. जर असेल मी सोडून दिलं, लगेच सोडून द्यायचं. मग सगळ्यात पहिली गोष्ट, मनात भीती काय येते? तर मनात भीती एका गोष्टीमुळे येते, ते म्हणजे जीवनावर, परमेश्वरावर, गुरुवर, स्वतःवर पूर्ण विश्वास नाहीये. तुमचा श्वास जर तुम्हाला मोकळेपणाने घ्यायचा असेल तर विश्वासाची गरज आहे. आणि विश्वास म्हणजे काय? विश्वासाचा अर्थ आहे डोक्यात स्वतःच्या जीवनाबद्दल, भविष्याबद्दल, वातावरणाबद्दल पूर्ण सकारात्मक भाव, सकारात्मक शब्द, काय नाही ते बघायचंच नाही, काय आहे ते बघायचं. आणि नकारात्मक गोष्टी डोक्यात आणायच्याच नाही. जसं तुम्ही जर रस्त्याने जाऊ लागले आणि रस्त्याने जात असताना जर तुम्हाला मध्येच कचरा लागला, नाला लागला, वास येऊ लागला, तर तुम्ही तिथे छान आनंदाने मांडी घालून बसाल का? नाही.
उलट तुम्ही तिथून पटकन जाण्याचा प्रयत्न कराल. तुम्ही नाकाला रुमाल लावाल. बरोबर आहे. बस असंच करायचं आहे. जेव्हा एखादी व्यक्ती काही निगेटिव्हिटी बोलतो, नकारात्मक बोलतो, कुठली नकारात्मक घटना बघता लगेचच विचारांना साक्षी भावानी बघायचं आणि ती घाण आपल्या आतमध्ये येऊच द्यायची नाही. लगेच स्वतःला सांगायचं, प्रत्येकाचं आयुष्य वेगवेगळं आहे. ज्याचं जिथे ज्या वेळेला असतं त्याचं तिथे त्या वेळेला होतं. मग घाबरण्याची गरज काय? आपलं जीवन आपण आनंदात जगूयात. अहो, 2 सख्या जुळ्या भावांचं सुद्धा आयुष्य सारखं नसतं, हे लक्षात घ्या. प्रत्येकाचं जीवन वेगवेगळं आहे. आणि डोक्यात जर एवढं असेल ना मंडळी, तुमच्या डोक्यात फक्त एक विचार पाहिजे, मी कधी कुणाचं वाईट केलं नाही, माझं वाईट होऊ शकत नाही. आयुष्यात संकट आले तर घाबरण्याची गरज नाही. आयुष्यात संकट आले तर ते यायलाच पाहिजे. कारण रेल्वे सुद्धा ज्या वेळेला सरळ जाते आणि तुम्ही बाहेर उभे असतात, एवढी बघावीशी वाटत नाही आणि दिसतही नाही. जेव्हा रेल्वे वळण घेते ना, तेव्हा ती खूप सुंदर दिसते. आयुष्यात अशी अवघड वळणं तुम्हाला मजबूत करतात की नाही करत, सांगा मला. प्रत्येक वेडी वाकडी वळणं ही धोकादायकच असतात असं नसतं. वेडी वाकडी वळणं ही गोड सुद्धा असतात. खोटं वाटलं तर जिलेबीला बघून घ्या. कालच चैतन्यवनात गुळाची जिलेबी दिलेली होती. मग आयुष्यात सुद्धा अशी जर वळणं आली, संकट 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 म्हणजे काय, प्रॉब्लेम म्हणजे काय, तुमची एक अपेक्षा होती की तुम्हाला असं असं जगायचं आहे, हे या वेळेला तुमच्या आयुष्यात मिळायला पाहिजे. पण तुमच्या कल्पनेच्या एकदम विरुद्ध घडतं. अपेक्षेचा भंग होतो. तुम्हाला जे पाहिजे ते मिळत नाही आणि अचानक काहीतरी नकारात्मक घडतं. मग जेव्हा ते नकारात्मक घडतं, त्या वेळेला नकारात्मक गोष्टीत न अडकता ती नकारात्मक गोष्ट मी हँडल करू शकतो, हा विश्वास ज्याच्यामध्ये आहे ना, त्या प्रत्येकाला परमात्माच, निसर्गच ऊर्जा देतो. ती शक्ती तुमच्याकडनं त्या प्रॉब्लेमला सॉल्व करून घेते. समजताय का मंडळी? ती शक्ती तुमच्याकडनं तो प्रॉब्लेम सॉल्व करून घेते. का बरं? कारण आता तुम्ही अडकलेला नाहीयेत कशात, प्रॉब्लेममध्ये. तुम्ही समोर काय आहे ते बघत नाही, तुम्ही तुमच्यात काय आहे ते बघता. समजतंय मंडळी? समोर काय आहे त्याच्यापेक्षा तुमच्यात काय आहे हे जेव्हा तुम्हाला जाणवेल ना, तेव्हा तुमच्यामध्ये एक आत्मशक्तीची जागृती होते. तुमच्यात जे आहे ते तुम्हाला दिसतं आणि तुमच्यामध्ये जे आहे तेच तुम्हाला दाखवण्यासाठीचा आरसा म्हणजे आजचा सत्संग आहे. आणि त्यासाठी तुम्ही स्वतःला बोला माझ्यासोबत. ऐकू नका नुसतं, लोळत पडू नका. अशा एका विश्वासाने, अशा एका जिद्दीने, अशा एका तुमच्या अशा जोशमध्ये बोलायचंय, माझ्यासोबत परमात्मा आहे, माझं वाईट होऊ शकत नाही, मी चांगलं कामं केलेलं आहे, माझं चांगलंच होणार आहे. आयुष्यात प्रॉब्लेम येत असतात, पण त्या प्रॉब्लेमला सॉल्व्ह करण्याची ताकद माझ्यात आहे. मी ज्ञानयोगाचा, माऊलीजींचा साधक आहे. परमेश्वर माझ्यासोबत आहे. यस 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 यस. अरे तुम्ही नुसतं बोला, नुसतं तुम्ही बोला, तुमची भीती कमी होते. पण ज्याला बदलायचं नाहीये, ज्याला प्रॉब्लेमच सांगायचे, ते माझं बोलणं ऐकून त्याच्याकडे दुर्लक्ष करेल, ते बोलणार नाही, ते अनुभव घेणार नाही आणि मग म्हणेल, पण माऊलीजी, पूर्ण सत्संग संपल्यावर म्हणेल बरं का, पण माऊलीजी
मला भीती दूर कशी करायची हे सांगा ना. अरे देवा, मग आतापर्यंत काय सांगितलं माझ्या सोन्या, कळतंय का? असू द्या, आज वाईट परिस्थिती, आज संकट आहे, आज प्रॉब्लेम आहे, आज टेन्शन आहे, आज काहीतरी त्रास आहे, पण हे असंच राहणार नाहीये. आपला बाबू, या बाबूला असा एक सुंदर अनुभव आला की जेव्हा 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 तो असा चालतो ना, चालत असताना त्याने मागं वळून बघितलं. मागं वळून बघितल्याच्या नंतर जसं बघा, इथे तुम्हाला हे माझ्या पावलाचे ठसे दिसले, पण बाबूला मात्र एक अनुभव येऊ लागला, कारण तो पांडुरंगाचा भक्त होता. त्याला चालताना 2 नाही 4 ठसे दिसू लागले. 1 2 3 4. आणि त्याला असं वाटायला लागलं की काहीतरी अद्भुत शक्ती माझ्यासोबत आहे. नॉर्मल माणूस चालताना किती दिसतात? 2. याला दिसायला लागले 4. कळतंय का? तुम्ही चालून बघा, 1 आणि 2. पण बाबूला 1 2 3 4. आणि मग तो पांडुरंगाकडे गेला आणि त्याने सांगितलं, देवा मला एक अद्भुत अनुभव येतोय, मी चालताना 4 ठसे कसं काय? पांडुरंगाने सांगितलं, तुझ्या भक्तीला मी प्रसन्न आहे, तुझा माझ्यावरती विश्वास आहे ना, मी प्रत्येक क्षणाला तुझ्या सोबत चालत असतो, तुझ्यासोबत. 2 ठसे तुझे, 2 माझे. पण जेव्हा जेव्हा हा संकटात आहे, प्रॉब्लेममध्ये, टेन्शनमध्ये, याला असं वाटतं अरे बापरे माझ्या आयुष्यात कसं येईल, आणि तेव्हा तो जाऊ लागला आणि वळून बघितला ना, त्याला 2च ठसे दिसायचे. त्याला आला पांडुरंगाचा राग, संकटात मला सोडून जातो, कसं काय संकटात सोडून जातो? हा देव नाही, हा सुद्धा माणसासारखा आहे. आणि म्हणून तो पांडुरंगाला म्हणतो, देवा तू सुद्धा आमच्यासारखा निघाला, संकटात सोडून जाणारा, सुख के सब साथी दुःख मे ना कोई. म्हणजे झालं काय? आरोप का बरं करतोय माझ्यावर? तुझा तर फार विश्वास आहे ना. म्हणजे तुटला विश्वास आता. कसं काय तुटला? म्हणजे जेव्हा तुझी गरज नाहीये, मी मजेत आहे, तेव्हा 4 ठसे, आणि जेव्हा मला आवश्यकता आहे तुझी, तेव्हा 2च ठसे दिसतात. कुठे पळून जातो? पांडुरंगाच्या डोळ्यात पाणी येतं. तो म्हणतात, माणसं रे तुम्ही, अरे सगळं दिलं तरी सुद्धा विश्वास नाहीये. अरे वेड्या बाबू, ज्या वेळेला तू आनंदात आहे, चांगलं घडतंय सगळं, 4 ठसे दिसत आहेत, 2 ठसे तुझे, 2 ठसे माझेत, कारण मी तुझ्या सोबत असतो. पण बेटा नीट ऐक, ज्या वेळेला तू संकटात असताना तुला 2च ठसे दिसतात ना, ते 2 ठसे तुझे नाहीये, ते माझे आहेत. कारण आयुष्यातल्या प्रत्येक संकटातून मी तुला उचलून घेतलेलं असतं. आयुष्यातल्या प्रत्येक संकटातून त्या परमात्म्याने आपल्याला उचलून घेतलेलं आहे. आठवा मंडळी, किती वेळेला संकट आले, किती वेळेला असं वाटलं सगळं काही संपलं, किती वेळेला तुमच्या आयुष्यात असं वाटलं की आता बस, आता संपलं सगळं. पण पुन्हा सुरुवात केली ना, बोला, पुन्हा काहीतरी नवीन मिळवलं ना, पुन्हा त्या संकटातून बाहेर आला ना. कोण आहे तोच तुम्हाला संकटातून बाहेर काढणारा? तो ज्याने तुम्हाला जन्माला घातलं, तो हा संपूर्ण निसर्ग, कणाकणात असलेला निर्गुण निराकार परमात्मा. जेव्हा तुमच्या डोक्यात येतं मी एकटा आहे, तुम्ही एकटेच होतात. जेव्हा तुमच्या डोक्यात येतं यस तो सोबत आहे, तेव्हा एक ऊर्जा जाणवते. तुमच्यामध्ये 99 वाईट गुण आहे आणि 1 चांगला गुण आहे. एका चांगल्या गुणाला बोट ठेवा त्याच्यावर, 99 वाईट गुण अदृश्य होतात. 1 चांगला गुण आपोआप वाढतो. 99 तुमच्या चांगले गुण आहे आणि 1 गुण वाईट आहे. तुम्ही एका वाईट गुणावरती बोट ठेवा, 99 चांगले गुण संपून जातात. तुमचं जिकडं लक्ष, तुमच्या आयुष्यात तुम्हाला तेच अनुभव येतात. जर का समजा तुमचं, नीट ऐका, जर का समजा तुमचं लक्ष आहे पॉझिटिव्ह विचारांकडे, तुमचं लक्ष आहे यस छान होणार, तर छानच होतं. पण सगळं काही असताना ज्याचं लक्ष, ज्याचं आहे भीतीकडे लक्ष, ती भीती लगेचच बनवेल तुम्हाला भक्ष्य. कळतंय का? त्याच्यासाठी भीती असं काही नाहीच आहे. भीती म्हणजे काय? विश्वासाची कमतरता.
आज आत्ता मला सर्वांनी कॉमेंट करून सांगा, यस माऊलीजी ती भीती काढून टाकली, मी संपूर्ण विश्वासाने एक एक पाऊल टाकणार आहे. आयुष्यातले संकट येऊ द्या, मी टेन्शन घेणार नाही, मी मस्त जगेल, विश्वासाने जगेल. मी असं जगेल की माझ्याकडे बघून मलाच आनंद मिळाला पाहिजे आणि इतरांना प्रेरणा मिळाली पाहिजे. का बरं? तो आहे ना सोबत, कायम सोबत आहे. जेथे जातो तेथे तो माझा संगाती. फील करा, फेका ती भीती. आणि याच्यासाठी आहे ना, याच्यासाठी पॉझिटिव्ह बोला, पॉझिटिव्ह. निगेटिव्ह बोलू नका. नाही माऊली सगळं आहे, पणला आणायचं नाही, पणला आणायचं नाही. बोला, बोलत राहा, पॉझिटिव्ह 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 पॉझिटिव्ह. निगेटिव्ह बोलायचंच नाही. नंबर 2. नंबर 1 काय आहे? विश्वास. नंबर 2 काय? नंबर 2 सगळ्यात महत्वाची गोष्ट म्हणजे भूतकाळात ज्या गोष्टी घडून गेल्या ना, त्या तिथेच सोडून द्यायच्या. वर्तमानात जगतायत, डोकं भूतकाळात. भीती वाटणारच, टेन्शन येणारच. बाबूला आणल्याशिवाय असंही तुम्हाला लवकर ते क्लिक होत नाही. त्या बाबूचं असंच झालं ना मंडळी. बाबू माझ्यासोबत संभाजीनगरातून पुण्याला निघाला. पण जेव्हा जेव्हा बाबू, मी गाडी चालवत होतो कार, माझ्या शेजारी तो बसलेला होता. जेव्हा जेव्हा बाबू गाडीत बसल्याच्या नंतर मागून एखाद्या ट्रकचा हॉर्न त्याला ऐकू यायचा, बाबू एकदम दचकायचा. त्या मला माझ्या गाडीला ओव्हरटेक करणाऱ्या ट्रकला असा बघायचा, आणि ती ट्रक गेली की मग हुश. बरं, मी त्याचं निरीक्षण केलं. कारच्या हॉर्नला घाबरला नाही तो, बसच्या हॉर्नला घाबरला नाही, छोट्या गाड्यांच्या हॉर्नला घाबरला नाही, टेम्पोच्या हॉर्नला तो बाबू घाबरला नाही. ते कुठल्या हॉर्नला घाबरायचं बोला? फक्त कुठल्या? ट्रकच्या. शेवटी पुणे आलं आणि त्याने 100 ट्रक पास झाले. 100 वेळेला ट्रककडे बघायचा, ट्रक गेली, हुश. मला प्रश्न पडला, म्हटलं बाबू मला एक सांग, तू कुठल्याच हॉर्नला घाबरला नाही, तू फक्त त्या ट्रकच्याच हॉर्नला का घाबरला रे? म्हणे माऊली, ओ माझी बायको ट्रक ड्रायव्हर सोबत पळून गेली होती. म्हटलं मग घाबरला का बरं आणि नंतर रिलॅक्स का बरं व्हायचा? म्हणे ती ट्रक पाठीमागून हॉर्न वाजला की मला असं वाटायचं बाबू ट्रक ड्रायव्हर आला, तो पुन्हा बायकोला आणून सोडतो का काय, म्हणून पुढं गेली ती ट्रक आणि बायको आणली नाही की आपलं करायचं हुश. मंडळी, खरं पाहिलं तर जोक आहे, जोकला जोक म्हणूनच घ्यायचं. पण त्या जोकमधून सुद्धा तुम्हाला शिकता येईल जर शिकण्याची तयारी असेल तर. जुनी कुठली तरी घडून गेलेली गोष्ट जेव्हा तुम्ही डोक्यात पकडून ठेवता आणि आता पुन्हा तशी घडेल की काय असं डोक्यात ठेवता, तेव्हा तुमच्या मनात नकारात्मक भीतीचे तरंग निर्माण होतात. मागं असं घडलं होतं, पुन्हा तसं तर घडणार नाही. मागं अपयश आलं होतं, पुन्हा तसं तर होणार नाही. मागं टेन्शन आलं होतं, पुन्हा तर येणार नाही. मागं एकाने धोका दिला होता, पुन्हा तर होणार नाही. मागं एकाने मला फसवलं होतं, पुन्हा तर होणार नाही. मागं ही व्यक्ती माझ्यासोबत अशी वागली होती, पुन्हा तर होणार नाही. जो बीत गई सो बीत गई, तकदीर का शिकवा कौन करे, जो तीर कमान से छूट गया उस तीर का पीछा कौन करे. जे घडून गेलं ते घडून गेलं, ते पुन्हा होईल असं काही नसतं. म्हणूनच भूतकाळात घडून गेलेल्या गोष्टी आत्ता इथे या क्षणात मंडळी तुम्ही सोडा. मला सांगा, सोडलं की नाही सोडलं? बोला, सोडून द्या मंडळी. ज्या गोष्टी घडून गेल्या झालं, संपलं, तो इतिहास आहे. आता इतिहासातून शिका, वर्तमानात राहा आणि इतिहास घडवा. कळतंय का मंडळी? इतिहासातून शिका, वर्तमानात जगा आणि असं काहीतरी कार्य करा की इतिहास घडवा. यस. पुढची तिसरी महत्वाची गोष्ट, का भीती वाटते? तर समाधान नाहीये.
तुम्ही दुसऱ्यांप्रमाणे जगण्याचा प्रयत्न करतात. ॲक्च्युली तुम्हाला देवाने भरपूर दिलेलं आहे, पण तुम्ही काय करता, ती जी गोष्ट आहे ना, ती तुमच्याकडे जी आहे ते तुम्ही बघत नाही. मग जे तुमच्याकडे नाही ते तुम्ही बघता, तुलना करतात, स्पर्धेत अडकतात, आणि ती गोष्ट जी त्याच्याकडे आहे ती जोपर्यंत माझ्यात येत नाही, माझ्याकडे येणार नाही, तोपर्यंत मी समाधानी नाही असं म्हणतात. आणि जर ती आली नाही की मग तुम्ही नाराज होतात, डिप्रेशन येतं. अहो तुम्ही मला सांगा, प्रत्येकालाच रोग येतात असं नाहीये. जरी साथ चालू असेल तरी सुद्धा ज्याची रोग प्रतिकारक क्षमता कमी आहे त्यालाच रोग येतात. बरोबर. हे जे मोसंबीचे झाडं आहेत, सगळ्याच झाडांवर रोग पडला नाही. जे कमकुवत आहे त्याच्यावर रोग पडला. बरोबर आहे. असं जेव्हा तुम्ही कॉम्पिटिशन करता, स्पर्धा करता, असमाधानी राहता, तेव्हा तुमच्या मनात हे नाही मिळालं, ते नाही मिळालं, नाही 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 म्हणता, तेव्हा तुमच्या मनामध्ये निगेटिव्हिटी जर तयार झाली, तर निगेटिव्हिटी तयार झाल्याच्या नंतर नकारात्मक भीती पटकन अटॅक करते. काय अटॅक करते? कारण तुम्ही जसे आहात तुम्ही तसे राहत नाही. हॅलो. तुम्ही जसे आहात तसे तुम्ही राहत नाही, मग दुसऱ्यांसारखं जगण्याचा विचार करतात. उदाहरणार्थ पुन्हा आला आपला बाबू. बघा, बाबू रस्त्याने एका कॉलनीतून जात होता आणि एका घरासमोर बघितलं तर एक पोरग ते हाफचड्डी घातलेलं, काहीतरी वेगळेच असे शूज घातलेले, केस बिस असे रंगवलेले, ते पोरग दगड घेत होतं, कारला काहीतरी कोरत होतं, कारचा रंग काढून टाकत होतं. असतात असे कुट्याने करणारे पोट्टे, आपणही लहानपणी केलेलं असेल कदाचित. मग जसं ते पोरग, नीट ऐका, बाबू आहे बरं का, बाबूनी पाहिलं की ते कारला स्क्रॅच पाडतंय. बाबूनी त्या पोराच्या शेजारी त्याचे बाबा उभे होते. त्याच्या बाबांना म्हणाला बाबू की ओ काका, अहो ते पोरग काय करते बघा ना, अहो ते पोरग त्या कारला स्क्रॅच पाडतंय, शिकवा ना, संस्कार ठेवा ना. तो बाबा चिडतून म्हणतो, ए बाबू जरा तोंड सांभाळून बोल, हे पोरग नाही, हे पोरगी म्हणे, आणि मी बाबा नाही, मी त्याची आई म्हणे. हे भगवान. आता आईच अशी तर पोरगी कशी असणार. त्यांनी ड्रेस पुरुषासारखा घातला होता, कपडे पुरुषासारखे होते, कट पुरुषासारखा होता. आता बाबूला काही समजण्याच्या आत ते बेशुद्ध पडलं. मी जसा आहे तसं नाही, दुसऱ्यांसारखा जगण्याचा प्रयत्न, आणि दुसऱ्यांकडे जे आहे ना ते मला मिळायला पाहिजे याचा प्रयत्न. न कळतपणे तुम्ही त्या चक्रात असे अडकून जाता की मग निगेटिव्हिटी तुमच्यावरती येते. आणि हे नाही मिळालं तर का बरं? असमाधान. मग काय होतं? जसं असमाधान होतं ना, तसं निगेटिव्हिटी अटॅक करते आणि भीती वाटायला लागते. लक्षात घ्या. म्हणा मी जसा आहे तसा, मी जिथे आहे तिथे ठीक आहे, माझं होईल छान, आत्ताच झालं पाहिजे असं काही नाही, मी सोडून देतो. आणि सगळ्यात महत्त्वाचं शेवटचं, मी जास्त मोठा सत्संग घेणार नाही कारण आता लगेचच तिकडं आपले चैतन्यवनातलं शिबिर सुरू आहे, तर लोक ऑलरेडी जाऊन बसलेत. तरीही मला तुमच्याशी बोलावं असं वाटलं म्हणून मी तुमच्याकडे आलो. सगळ्यात महत्त्वाचं मंडळी, मी प्रत्येक वेळेला जे सांगतो की अंधार प्रकाश पडला तरच दूर होतो, तसं भीती ही तुमच्या अंतःकरणात प्रेम असेल तर निघून जाते. तुम्ही पैसे कमवता, त्याच्यासोबत माणसं जर कमवले ना मंडळी, तर तुम्हाला भीती नाही राहत. नाही, माझ्यासोबत आहे,
अहो मला सांगा, तुमच्याकडे घरदार, गाडी, बंगला, पैसा, संपत्ती सगळं काही आहे, पण हसताना टाळी द्यायला कोणी नाही आणि रडताना तुमच्या खांद्यावर हात ठेवायला कोणी नाही. कसं जगाल हो तुम्ही? एकटेपणा येईल. काही कमवताय का तुम्ही? माणसं कमवतायत का? आणि माणसं कमवण्यासाठी नाटकं नाही, शब्द नाही, नुसते प्रेमाचा भाव पाहिजे, आपलेपणा पाहिजे, की हां माझा आहे हा. चुकांना माफ करणं, चूक झाली तर माफी मागणं, अडचणीत साथ देणं, हे प्रेम भावनाच आपल्या चैतन्यवनातल्या शिबिरात आहे ना जागृत होते. मंडळी, बस एक शेवटचं सांगतो, ऐका. ज्यांना ज्यांना मुलगी आहे ना, ऐका. एक म्हातारे बाबा, त्या मुलीचं लग्न झालं. ऐका, मनापासून ऐका. त्यांच्या मुलीचं लग्न झालं आणि जिथं ती सासूरवाडी त्या मुलीची होती, तिथे हे बाबा नेमके त्या गावाला गेले. आता त्यांना जेवण करायचं होतं, पण जेवण करायचं असताना मुलगी नेमकी ती दुसऱ्या गावाला गेलेली होती. मग आता यांना प्रश्न पडला की आमच्या व्याह्यांकडे मुलीच्या घरी मी जाऊ की नको जाऊ. पण शेवटी ते घाबरत घाबरत गेले. गेल्याच्या नंतर त्या मुलीचे सासू सासरे आले, आनंदाने स्वागत केलं आणि स्वागत करून त्यांना चहा दिला. वडिलांनी चहा घेतला. वडिलांना भीती होती की मला डायबिटीस आहे, आता हे गोड कसं काय प्यावं. पण तरीही मुलीचे बाप, मुलीचे वडील म्हणून त्यांनी तो चहाचा घोट घेतला आणि त्यांना धक्का बसला की चहामध्ये साखर टाकलेली नव्हती. त्याने तो पिला. अर्थात ज्ञानयोगाचे साधक चहा पितच नाहीत. नीट ऐका मनापासून. त्याने तो पिला, त्यांना छान वाटलं. पुढं त्यांना जेवायचं होतं, पण त्यांना तिखट चालत नव्हतं, जास्त मीठ चालत नव्हतं. आता मुलीने सांगितलं होतं की आमच्याकडे खूप तिखट घेतो आम्ही, मीठ थोडंसं जास्त असतं. म्हणून ते घाबरत जेवायला बसले आणि पहिलाच घास खाल्ला. त्यांना वाटलं अरे मला जसं पाहिजे तसंच जेवण आहे, मीठ कमी आहे, तिखट कमी आहे, मला जी आवडते तीच भाजी आहे. कसं काय गड्या? समाधानाने जेवले. विश्रांती घ्यायची सवय होती त्यांना. लगेच ते सासरे आले, थोडे वेळ विश्रांती घ्या. निघताना त्यांनी कोटी कोटी धन्यवाद दिले आणि विचारलं की मला जे पाहिजे ते तुम्हाला कसं कळालं? तुम्हाला तुम्ही सांगितलं नाही, माझी मुलगी तर इथे नाहीये. आणि तुम्ही जेव्हा इथे येणार, रात्री तुमच्या मुलीने मला फोन केला की सासूबाई, आपण ताई आणि मुलीसारखं राहतोच, पण तरीही माझ्याकडनं काही चूक झाली तर प्लीज मी माफी मागते, पण उद्या माझे बाबा येणार आहे, त्यांना डायबिटीस आहे, गोड चालत नाही, त्यांना जेवण असं पाहिजे, प्लीज माझ्यासाठी माझ्या बाबांची काळजी घ्या. बाबांच्या डोळ्यात पाणी आलं. नंतर ते घरी आले. घरी आल्याच्या नंतर त्यांच्या आईचा भिंतीला फोटो लावलेला होता, त्याला हार चढवलेला होता. त्यांनी तो हार काढून टाकला. बायकोने विचारलं का हो, आईचा हार का काढला? त्यावेळेला त्या बाबांनी सांगितलं की आत्तापर्यंत मला वाटत होतं की माझी आई मेलेली आहे, आता कळालं मेली नाही, ती माझ्या मुलीच्या रूपात पुन्हा माझी काळजी घेण्यासाठी आली. आता मला भीती नाही कशाची. माझी आई माझ्या मुलीच्या रूपात काळजी घेण्यासाठी आली, आता मला भीती नाही. आपल्या आयुष्यात अशी जीवाला जीव देणारी माणसं जर असतील ना, आणि त्यांना आपण ओळखलं, त्यांचं प्रेम ओळखलं आणि आपण देखील त्यांना भरभरून प्रेम केलं ना,
तर कशाची भीती आली हो सांगा मंडळी. ज्ञानयोगाचे साधक आहेत तुम्ही. ज्ञानयोगातून आपल्या 6 दिवसाच्या शिबिरातून ज्या करोडो लोकांनी शिबिर केलेले आपल्या, बस एकच गोष्ट दिलेली आहे तुम्हाला, भयमुक्त होऊन जगा. परमात्मा तुमच्या सोबत आहे, माऊलीजी तुमच्या सोबत आहे. चेहऱ्यावर स्माईल ठेवा, मन प्रसन्न ठेवा, हृदयात विश्वास ठेवा आणि एक एक क्षण जो दिला तो भयमुक्त होऊन जगा, भयमुक्त होऊन जगा. मंडळी, खूप काही बोलायचं होतं. Happy Deepavali, happy morning, good morning, all of you. चलो, हमारा तो मेडिटेशन हो गया है. हम तो आज से भयमुक्त जीने वाले हैं. यस. यस. लाइट लावा. चलो, आपको ये मेडिटेशन मोटिवेशन आपको कैसा लगा है? अच्छा लगा है? यस सर. वाह, बहुत बढ़िया. चलो, जिनको जिनको अच्छा लगा है वीडियो ऑन कीजिए. इतना बढ़िया बढ़िया. गुड मॉर्निंग सर. एवरीवन. वेरी गुड मॉर्निंग. हॅपी दीपावली. सर्वांना नरक चतुर्दशीच्या खूप खूप शुभेच्छा. हॅपी दीपावली. चलो, अच्छा लगा है ना, तो वीडियो ऑन करो फास्ट. यस. Good morning, sir. Good morning, all of you. यस, व्हेरी गुड मॉर्निंग. दीपावलीवर नरक चतुर्थीच्या सर्वांना हार्दिक हार्दिक शुभेच्छा. असं आपली कोरडा कोरडा दिवाळी शुभेच्छा नाही जमत, व्हिडिओ ऑन करून द्या. आपली दिवाळी आरोग्यमय जाओ. आधी शुभेच्छा घ्या, नंतर मग सांगा. बरं, आधी शुभेच्छा द्या, नंतर येऊ. हा, चला द्या. सर्वांना दिवाळी आनंदाची व आरोग्यमय जाओ. सर्वांना चांगलं राहो आणि सर्वजण या क्लबला नियमित उपस्थित राहो. हेच या नरक चतुर्थीच्या दिवशी सर्वांना शुभेच्छा व खूप खूप धन्यवाद. थँक्यू सर. येस. तुम्हाला पण आणि मॅमला पण सांगा. मॅम दिसत नाही. पाठी बघायत नाही, तुम्हाला कसं दिसतील? मॅमला आणि तुम्हाला पण खूप खूप शुभेच्छा. येस. चलो, हैप्पी दीपावली.